घटनेत दोघे बसा, सगळे बसा खाली. हा चला. अनेक वर्षापासून शहरातील नागरिकांना वाटतं का आणि ते आम्ही सुधारलं भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय. हे काम जे आहे ते तुमचं आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ते आणले आणि ते पुढे सुधारित झालेली आहे. त्याच्यामुळे कोणाला नाम ठेवायचं आपण साहेबांनी स्वतःच्या त्याच्यामुळे आरोप करणं स्वतः असं तुम्ही सत्तेत होते. लोखंडे साहेब, माझं मत आहे गटनेते साहेब, ऐका ना गटनेते साहेब, मी तुम्हाला एकतर बाजूला साहेब 2 मिनिटं बसा खाली. हे तुमचे सदस्य हेच बोलते का आम्ही बोलायचंच नाही का आणि ऐकून घेत नाही त्यांच्या आम्हाला मध्ये मध्ये करतो. 10 मिनिटं ऐकून घेतलं मी, त्यांना खाली बोलतो. सदस्य बोलते बाकीच्या मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही बोला. तुम्ही बोलत असताना प्रश्न उत्तर मिळालं तुम्हाला. तुमचा स्पेसिफिक प्रश्न होता. ऐका बाकी साहेब, अरे ते सांगतोय ना मी, तुमचा स्पेसिफिक प्रश्न होता. आता ती योजना चालू करायची आपल्याला, ह्याच्या बाबतीतले तुम्ही गटनेते, तुम्ही त्याच्यात मॅच्युअर्डली सांगा. तुम्ही आता जे पहिले झालं ना त्याचा इतिहास काढू नका. तुम्ही जे आता तुम्हाला जे सुधारणा वाटतात ना त्या सुधारणा सुचवा ना. तुम्ही ते पुन्हा खोलत जाता, पुन्हा तोच विषय निघतो. प्रश्न म्हणणं आम्हाला पाणी कधी भेटणार आहे लोक असं बोला ना तुम्ही. असं विचारणार होते ना. आता या ज्या लाईन टाकल्या तुमचं म्हणणं त्याच्या बारेत कोणी विचारून ज्या लाईन टाकल्या कॉन्ट्रॅक्ट माझं म्हणणं नाही, मान्य उच्च न्यायालयाचं तुम्ही उच्च न्यायालयाच्या बाहेर आहेत का? एक मिनिट तुम्ही खाली बसा ना यार. उद्या ना उद्या दांडगे साहेब 2 मिनिटं. हा हे बघा आपण या बोला बाळासाहेब तुम्ही घेऊन साहेब बसा. या गोष्टीमध्ये सुधारणा कधी होणार आहे? नागरिकीकडे आपण ज्या तारखा दिल्या त्या तारखांची लोक वाट पाहतात. माननीय महापौर साहेब, माननीय आयुक्त साहेब, आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह, माझा विषय छोटासा आहे. लोखंडे साहेब तुम्ही जागेवर बसून बोला, मी ऐकतो तुमचं. बोला तुम्ही. महापौर साहेब त्यांना अरे मी काय सांगितलं 8 मिनिटं दिलं.
गणेश लोखंडे साहेबांचा मूळ प्रश्न आहे, त्यांचं होऊ द्या. त्यांचं झालं की मी तुमच्याकडे येतो. हा, त्यांचं होऊ द्या. बसा खाली, खाली बसा, खाली बसा, उलट बसलेले खाली बसा. तुम्ही हे करू नका, मला कळतं सगळं वरतून. हा, बोला. माझं म्हणणं आहे, आपण जर नॉन नेटवर्क केल्या म्हणतो सातारा आपसात बोलू नका, आपसात बोलू नका. हा, तुम्ही जरा कन्क्लूड करा आता. बोला. सातारा देवळे पडेगाव मिटमिटा हसूल आणि हा जो पण बसा बसा. कामाच्या योजनावर जर आला बसा खाली. बोला. ठीक आहे आम्ही एक मिनिट रुको. टाइम हो रहा टाइम जीवन प्राधिकरणच्या पाण्याच्या योजनेवर नाही बोलायचं, त्यांच्या कामाच्या पद्धतीवर नाही बोलायचं. पण 8-10 दिवसानंतर पाणी येतं त्यांना 12-12 1-1 2-2 वाजता लोक त्यांना जागी राहावं लागतं, पाण्याची वाट पाहावं लागते. याच्यात सुधारणा कधी होणार आहे? आपलं आता नाही का 200 MLDच्या वर पाणी वाढलं तरी आपले टप्पे कमी नाही झाले. कधी टप्पे कमी होणार आहे? आपण एवढा गाजावाजा करू लागलो, पाणी आणलं, पाणी वाढवलं, पण लोकांना पाणी कधी भेटणार आहे? आणखीन तर मुबलक पाणी कोणाला भेटतच नाही. 8-10 दिवसाचा जो पाण्याचा टप्पा चालू आहे तो तसाच चालू आहे आपला. याच्यात सुधारणा करा माझं म्हणणं आहे, आणि नागरिकांना लवकरात लवकर पिण्यासाठी पाणी अवेलेबल. ठीक आहे. बसा. मान्य महोदय. एक मिनिट साहेब, त्यांच्यासोबत एक बैठक घेतली होती त्यांच्या कॅबिन मध्ये. त्याच्यामध्ये काय मुद्दे होते माझे ते मांडले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे जे पाणी आपण बघताय या कुठल्याही प्रकारच्या त्याच्यावर सोल्युशन झालं. एक दुसरं, याच्यामुळे हे जे पाणी आहे हे चुनाभट्टी एरिया आहे, धनमंडी एरिया सारखा ठिकाणी. आता मला जीबी मध्ये बसल्यानंतर फोन आला की संबंधित लाईनमॅन यांनी त्यांना सांगितलं की 4 वाजता पाणी येणार आहे आणि आतापर्यंत त्यांना पाणी दिलं नाही. म्हणजे कमीत कमी माननीय महापौर साहेब तुमचे निर्देश आहे, हे जर बॉटल आणली नाही तर तुम्हाला लक्षात कसं येणार का प्रॉब्लेम काय चालू आहे? सर्वसामान्य लोकांच्या भावना हे आपल्यापर्यंत पोहोचवणं एवढं आपल्या या पाठीमागच्या एवढंच हेतू होता. माझी आपल्याला नम्र विनंती आहे का चुनाभट्टी एरियामध्ये असेल, धनमंडी असेल किंवा कुवारपल्लीमध्ये असेल, किती फुटाची गल्ली आहे ती? ते 8 एक मिनट रुको, जरा सीरियस इश्यू है समझो. कंटेमिनेटेड वाटर ये सीरियस इश्यू है. तो माझं म्हणणं असं आहे, ती गल्ली किती फुटाची? ते 7 मीटरची दादा मोठे आहे असं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.